नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये. तर आज इथं मॉर्निंगची सुरुवात माझी मॉर्निंग ड्रिंक बनवण्यापासून झालेली आहे. तर इथं मी एक लिंबू घेतलेला आहे, रगडून घेतलं त्याला जेणेकरून त्याचा रस पूर्णपणे निघला जाईल. मग गाळणीने गाळून घेतला आणि त्याच्यामध्येच मी गरम पाणी टाकणार आहे त्या जेणेकरून लिंबाचा रस पूर्णपणे गाळला जाईल. आणि त्याच्यामध्येच मी टाकणार आहे साखरेऐवजी मधाचा वापर करणार आहे इथं. तर 1 चमचा मध टाकून घेतलेला आहे याच्यात मी. आणि ते मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी टाकले ना गरम त्याच्यानेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे ढवळलं जातं. आणि त्यामध्ये आणखी अर्धा ग्लास पाणी वाढवणार आहे मी. आणि त्यामध्ये ग्रीन टीचं 1 पाऊच ठेवून देणार आहे. मग ग्रीन टीचा फ्लेवर उतरला की ते काढून घ्यायचं आणि मग झालेलं आहे आपलं मॉर्निंग ड्रिंक तयार. तर इथं मी 1 वाटी सुजी घेतलेला आहे. सुजी म्हणजेच रवा घेतलेला आहे. तो मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. बारीक झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल आणि अर्धा चमचा मीठ टाकून ते मळून घ्यायचं आहे सैलसर असं. तर इथं 1 वाटी रवा आहे, तर त्याच्या अर्ध्याच्या अर्ध्या पण कमी लागतं पाणी आपल्याला भिजवण्यासाठी. तर हे सैलसर मळून घ्यायचं आहे व्यवस्थित, रगडून रगडून मळून घेतलेला आहे मी. आणि ह्याला सैलसर मळायचं जेणेकरून रवा फुगला जातो, त्यामुळे सैलसरच मळून ठेवायचं आहे भिजवून याला साईडला. तर इथं पत्ताकोबीचे मी मोमो बनवत आहे. तर हा स्वराचा हट्ट असतो, तिला कोबी दिसला म्हणलं की म्हणते मम्मी मोमोज बनव मोमोज बनव. तिला मोमोज फार आवडतात. मग मोमोज जास्त सारखं मैद्यात खाऊ घालणं पण चांगलं नाही, म्हणून मी इथं सुजीमध्ये बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं मी बारीक चिरून घेतलेला आहे. इथं पत्ताकोबी मी अर्धाच वापरणार आहे, अर्धा साईडला ठेवून देणार आहे. तर इथं मी मोठ्या चाकूने बारीक करत आहे. तर तुम्ही हे चॉपरमध्येही बारीक करू शकता. तर इथं कढाई ठेवलेली, कढाई एकदम फुल गॅसवर ठेवायची आपल्याला, हाय फ्लेमवरती. त्यामध्येच मी टाकलेलं आहे आलं, लसूण, कांदा आणि 1 बारीक चिरलेली मिरची आणि हाय फ्लेमवरती ह्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्यामध्येच आता बारीक चिरलेला पत्ताकोबी टाकायचा आहे आपल्याला. पत्ताकोबी हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे. हाय फ्लेमवरती भाजल्यानं भाज्या म्हणजे अशा स्वागी होत नाही, त्या पाणी सुटत नाही त्याला जास्त. त्यामध्येच मी अर्धं गाजर किसलेलं टाकून दिलेलं आहे. हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला मोठ्या गॅसवर. हे फ्राय करत असतानाच त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 पाव चमचा बरं ब्लॅक पेपर पावडर टाकायची आहे. याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर 1 चमचाभर आपल्याला व्हिनेगर टाकायचं आहे. व्हिनेगर टाकल्याने आपलं भाज्या क्रंची राहतात, स्वागी होत नाहीत, पाणी सुटत नाही त्याला. म्हणजे अशा भाज्या एकदम कडक राहतात. आणि त्यामध्ये शेवटी टाकायचं आहे नमक टाकून मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी कढई साफ करून त्यामध्येच पाणी ठेवलेलं आहे स्टीम करण्यासाठी साईडला. तर इथं रवा बघा फुगला होता, म्हणून मी जरा त्याला पाणी लावून थोडंसं सैलसर असं भिजवून घेत आहे. नंतर अजून मळून घेत आहे पाण्याचा हात लावून मळून घेतलं व्यवस्थित. ते काय मर्दायचं म्हणतात ना, मर्दून घेतलंय तसं. आणि मग ते साईडला ठेवून दिलं, थोडंसं 5 मिनटं भिजवून घेतलं. आणि नंतर मग मोमोज बनवायला घेतले मी. त्याचे असे छोटे छोटे गोळे काढून घेतले, तोडून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित पटपट उरकलं जातं असं लाटायलाही आपल्याला बनवायला. मग मी इथं पिठी न लावताच लाटत आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता. तर इथं मी बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे लाटी लाटून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच सारण ठेवून घेतलेला आहे. आणि समोरचा भाग पहिल्यांदा चिपकून घेतलेला आहे आणि बाकीच्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत साईडून पूर्णपणे. आणि तो कळ्या पाडून झाले की तो बाजू त्या जो तयार केला पुढं कळीचा त्याला चिपकून द्यायचा आहे. त्याच पद्धतीने दुसराही मोमो बनवून घेत आहे मी. पुढचे हे असं बघा चिपकून घ्यायचं अगोदर आणि बाकीच्या अशा कळ्या पाडून घ्यायच्या. मी अशा पद्धतीने बनवते. तुम्हाला जसं ज्या पद्धतीनं शेप देता येतो तसं देऊ शकता तुम्ही. पण मोमोचा हा शेप बऱ्याच ठिकाणी असतो आणि हाच असतो, म्हणून मी हाच बनवायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीने असे बघा माझे मोमोज बनवून झालेले आहेत. तर इथं मी कढाईमध्ये वाफवायला ठेवलेले आहेत. मी ही प्लेटच वापरते वाफवण्यासाठी. ट्रान्सपरंट दिसायला लागले की समजायचं, हाताला बी चिपकत नाही तर समजायचं आपले मोमो तयार आहेत. तर बघा सोरा खायला बसली इथं. वेलकम. खावा, खाऊन सांगा कसं झालंय. सुपर लागते. लय मोमोज आवडते तुला. काय असतं त्याच्यात एवढं मोमो आवडायला. मोमोज ना सुट्टी असते, अजून ह्याच्यात कोबी, अजून गाजर, अजून काय असतं माहित नाही. मटर नाही घातलं. तर इथं मोमोज खाऊन झाल्यानंतर स्वराला नारळाचं पाणी प्यायचं होतं. तर आणलं होतं बरंच 2-3 दिवस झालं होतं. नारळ आणला होता पाण्याचा. तो मी खोलाय घेतला तर पटकन चाकू लावस तरच खोलून गेला तो. मला वाटलं खोलणार नाही पटकन, तर खोलून गेला आणि जास्त कट झाला होता त्या. तर म्हटलं आता पाणी सांडते की काय, म्हणून मी विचार करत होते कसं काढू, म्हणून मी ग्लास लावला त्याच्या तोंडाला.
जिथं कट केलं आहे तिथं ग्लास बसवलेला आहे मी. आणि वाकडं करून घेत होते तरी पण थोडंसं सांडलंच माझ्याकडून ते पाणी. हे बघा एवढं पाणी निघलं. मला वाटलं बर्फ बनला की काय, एवढं थंड लागत होता नारळ वरतून. तर पाणी पितोय तर काय, नारळाच्या पाण्यासारखी चवही आली नाही, एकदम थंड लागलेलं. क्या लेके आया? ये क्या है वो? मिट्टी मरना है मिट्टी। मिट्टी भरने के लिए है। हाँ। और क्या खाया? ये क्या है? क्या बनाया था अम्मा ने आज? पूरी। हा, पुढे बनाय. तर इथं बाहेर पाण्याची टाकी होती, त्याच्यात पाणी होतं. तर म्हणलं बघूया त्याचं काय झालं, बर्फ जमलाय की काय. उघडून पाहतोय तर काय, एवढा मोठा बर्फ, पूर्ण पाण्याचा बर्फ बनला होता. जवळजवळ ते पाणी श्रीच्या कमरे एवढं होतं. त्याचा पूर्ण कडक बर्फ बनला होता. तो त्याच्यात उतरून बघतोय की कसं होतंय, स्लिप करून पाहतोय स्केटिंग येते की काय म्हणून. तर त्याचं पाहून स्वराला बी जायचं होतं टाकीमध्ये. स्वरा बी बा कशी मस्त एन्जॉय करते, स्लिप मारते वरती हात पकडून व्यवस्थित. तर ह्या दोघांचं पाहून ह्याला काशीला पण जायचं होतं, पण काशी लहान असल्यामुळे घाबरलं म्हणून त्याला काय सोडला नाही आतमध्ये. तर इथं बघा स्वराचा काही राडा चालू आहे. स्वराच्या शाळेला सुट्ट्या आहेत तर स्वराचं असंच चालू असतं घरामध्ये बघा. हे खेळणी काढ, ते खेळणी काढ, पसारा मांड, थंडी लागते म्हणून ब्लँकेट पांघरून बसले. तर इथं कार्टूनचं पण कैचीने काढून हे केलंय. तर इथं संध्याकाळी बघा कोथिंबीर आणलेली आहे, हे आणलेलं आहे मशरूम आणि मिरच्या आणलेल्या आहेत.